हॅलो मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो, तर चला तर आज आपण बनवूया सॅम स्टाईल ओनियन उत्तप्पा। तर चला एकदम टेस्टी असा बनवूया। त्याच्यासाठी एक भांड्यामध्ये अर्धा किलो रवा घेऊ, एकदम चाळून घेऊयात। त्याच्यामध्ये आपण पावशेरसारखं दही घेऊयात। त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून त्यांना एकमेकांमध्ये मिक्स करून घेऊ। पूर्णपणे अशा पद्धतीने मिक्स करू। त्याच्यामध्ये जसं जसं मिक्स करतोय तसं तसं थोडं थोडं पाणी ॲड करत जाऊ। बघू शकता, खूप पातळ पण नाही करायचं आहे आणि खूप घट्ट पण नाही करायचं आहे। थोडं थोडं पाणी टाकत टाकत मिक्स करून घेऊयात। बघू शकता अशा प्रकारे बॅटर तयार करून घ्यायचं आहे मस्त असं। तर त्याला 15 ते 20 मिनटं झाकून ठेवूयात। त्याच्यानंतर हे आपलं बॅटर रेडी आहे। तर एका वाटीमध्ये ते बॅटर घेऊ, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकू आणि त्यांना मिक्स करून घेऊ। तर चला त्याच्यामध्ये आपण बारीक बारीक कट केलेली मिरची टाकून घेऊयात। अशा पद्धतीने बारीक बारीक मिरची कट करून घेऊ। तसेच त्याच्यासोबत आपला चोंग्या कांदासुद्धा एकदम बारीक बारीक कट करून घेऊ। बघू शकता अशा प्रकारे एकदम बारीक बारीक चोंग्या कांदा कट करून घेऊ आणि कट करून झाल्यानंतर त्या बॅटरमध्ये आपण ॲड करून घेऊ। बॅटरमध्ये ॲड केल्यानंतर त्यांना एकमेकांमध्ये मिक्स करू आणि आता आपण आपल्या पॅनवरती थोडंसं तेल घेऊ। पूर्णपणे पॅनवरती तेल पसरवून घेऊ। त्याच्यानंतर आपण जे बॅटर केलं आहे ते त्याच्यावरती हळूहळू टाकून घेऊ। बघू शकता अशा पद्धतीने सगळीवर पसरू। त्यानंतर आपण थोडीशी चवीनुसार लाल चटणी आणि कोथिंबीर टाकून घेऊ। बघा आपला ओनियन उत्तप्पा रेडी झालेला आहे। तर मस्तपैकी त्याला एका प्लेटमध्ये घेऊ आणि बाल्कनीमध्ये बसून ओनियन उत्तप्पाचा आनंद घेऊ। मित्रांनो, आपला ओनियन उत्तप्पा आवडला असेल तर फूडी सॅमला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा।